याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये काय घडतंय बघूया। पुण्यामध्ये काँग्रेसनं राजभवनाबाहेर केंद्र सरकार विरोधात आंदोलन सुरू केले। सोनम वांगचुक यांच्या समर्थनात आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या असं तुम्हाला वाटतं का? आणि कल्याण व्हावं, पण आपल्याला अशी जर तुमची नियत असेल तर ही नियत तुमची चांगली नाही। तुमची नियत तुमच्यासाठी महत्वाची आहे, तुमच्यासाठी पक्ष महत्वाचा नाहीये। इथून पुढच्या काळात जर असं देशात येत आहे नेत्याला द्यायचा नाही। पण आंदोलनकर्ते राजकारण करायचं नाही, विद्यार्थी म्हणून बसायचं, सगळा देश तुमच्यासोबत, इथून हटायचं नाही असे करणं तुम्ही सूचना केलेत। अरे बाबा, जंतर मंतर वरती जर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असाल तर तुम्हाला कोणी उठू शकत नाही। फक्त आपण संसदेकडे जाऊन आला हे आंदोलन मोडून टाकले। या पोरांनी विद्यार्थी तळमळ केली ना, वायाला जाईल, यांची वाया जाईल। म्हणून इथंच बसा, मला न्याय मिळतोय। त्याचे साक्षीदार आम्ही, शांततेच्या आंदोलनाला 100% न्याय मिळतो। मला आंदोलनाचा खूप मोठा अनुभव आहे। अशा आंदोलनाची दखल सरकार घेतं का? होय, येतं, पण इथे दिसत नाही तसं। हे निभार येत ना, हे सरकार म्हणजे काय, यांच्या डोक्यात मस्ती मार आल्या। निवडून दिलेल्या लोकांनाच मारायला लागले, ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्याच पोरांना पोरीला मारायला लागले। एकदा जर लोकांनी मनात घेतलं रे बाबा, चांगल्या चांगल्याच चलत नाही, चांगल्या चांगल्या चलत नाही, पूरे देश के युवा इस